नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पोलीस हे राहुलला मारत असतात आणि राहुलला जिन्यावरून ते खाली ओढून आणत असतात. त्यावेळी राहुल म्हणत असतो की साहेब प्लीज मला सोडा, अहो मी काहीच केलं नाहीये, माझं एकदा तरी ऐका. पोलीस मात्र राहुलचं काहीही ऐकत नाही आणि राहुलला आता ते सगळ्यांसमोर घेऊन आलेले असतात. राहुलला ते जोरात लोटून देतात तर राहुल आता कलाच्या पायावर पडलेला असतो. कला पोलिसांना सांगते की इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता याला तुम्ही घेऊन जा, कारण यानेच केकमध्ये विष टाकलं होतं. असं म्हटल्यावर राहुल म्हणतो की नाही मी नव्हतं विष टाकलं. इन्स्पेक्टर साहेब प्लीज मला समजून घ्या, अहो मी त्यात विष नव्हतं टाकलं, प्लीज मला समजून घ्या, हे सगळं खोटं आहे. परंतु इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की गप्प बस तू आता. पोलीस आता राहुलचं काहीही ऐकत नसतात. तर त्यावेळी नैना मात्र किचनमध्ये लपून बसलेली असते, कारण राहुलला इन्स्पेक्टर घेऊन जात असतात आणि नैना त्यावेळी लपून बसलेली असते. इन्स्पेक्टर साहेब राहुलला म्हणतात की सगळे बोटं तुझ्यावरच आरोप करताय आणि तूच आहेस की ज्याने केकमध्ये विष टाकलं होतं आणि तूच आरोपी आहेस, हे आम्हाला सिद्ध झालंय. पोलीस म्हणतात की आबा हाच आहे की ज्याने अद्वैतला मारण्याचा प्रयत्न केला होता. राहुल आबांना म्हणत असतो की आबा असं काहीच नाही आहे, आबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, अहो हे सगळं खोटं आहे, मी अद्वैतला मारण्याचा का प्रयत्न करील. राहुल आबांना असं बोलत असताना आबांना इतका राग येतो की आबा राहुलच्या एक जोरात कानाखाली ठेवून देतात. सरोज रागानेच राहुलला म्हणत असते की तू चांदेकर नाही आहेस म्हणून असा वागलास ना, अरे तू इतका नालायक आहे हे मला माहीत होतं, पण इतक्या खालच्या पातळीला जाशील ना एवढं नव्हतं माहिती मला. राहुल म्हणत असतो की अगं मामी प्लीज मला समजून घे, अगं मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा सरोजलाही खूप राग येतो आणि सरोज देखील राहुलच्या जोरात कानाखाली ठेवून देते. मग राहुल अद्वैतकडे येतो. अद्वैतला म्हणत असतो की दादा अरे मी काहीच केलं नाही आहे. त्यावेळी सुद्धा अद्वैत राहुलच्या कानाखाली देतो आणि राहुलला म्हणतो की क्रिमिनल आहेस तू आणि तू मला खूप मोठा धोका दिलाय, मला फसवलंयस तू. सगळेच्या सगळे राहुलच्या विरोधात असतात. राहुल आता एकटा पडलेला असतो आणि जिने ही आयडिया दिलेली असते ती नैना मात्र किचनमध्ये लपून बसलेली असते. स्वतःचा जीव ती वाचवत असते आणि राहुलला तिने आता जेलमध्ये पाठवलेलं असतं. कला म्हणते की इन्स्पेक्टर साहेब आत्ताच्या आत्ता या माणसाला घेऊन जा, हा खूनी आहे, याने खून करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचवेळी रोहिणीही तिथे येते. रोहिणी म्हणते की इन्स्पेक्टर साहेब हो माझ्या मुलाला नका घेऊन जाऊ. राहुललाही खूप वाईट वाटत असतं. या सगळ्या गोष्टीचा सूत्रधार ही नैना असते. त्यामुळे राहुल हा नैनाकडे बोट दाखवायला जातो, परंतु त्याच्या आधीच पोलीस राहुलला घेऊन जात असतात. राहुलला नैनाचं नावही सांगता येत नसतं. नैना तिथेच लपून बसलेली असते. राहुलला जेव्हा ओढत घेऊन जात असतात तेव्हा राहुल म्हणत असतो की मम्मा मला वाचव, बघ ना मला हे लोक कसे घेऊन जात आहे. त्यावेळी रोहिणी म्हणते की तुला सांगितलं होतं त्या मुलीचं ऐकू नकोस, आता भोग तुझ्या कर्माची फळं. असं म्हणत रोहिणीने सुद्धा पाठ फिरवलेली असते आणि राहुल म्हणत असतो की मम्मा प्लीज मला वाचव, मम्मा प्लीज मला वाचव. असं जेव्हा राहुल म्हणत असतो तेव्हा हे स्वप्न असतं आणि राहुल स्वप्नातच हे सगळं म्हणत असतो. स्वप्नातच त्याने हात जोडलेले असतात. मंडळी, जर व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल तर लगेचच आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. तर मंडळी, आजचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी असा असणार आहे की कला आणि अद्वैतच्या जोडीला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल आणि का द्याल. आज तुम्हाला गुण आणि त्यामागचं कारण कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे. तर बघूयात मग की कोण या जोडीबद्दल काय विचार करतंय ते. राहुल झोपेतच मोठमोठ्याने ओरडत असतो की मम्मा मला वाचव, मी काहीच केलं नाही आहे, या नैनाने सगळं काही केलं आहे. त्यावेळी नैना राहुलला उठवत असते की राहुल अरे झोपेतून उठ, काय चाललंय तुझं, उठ एकदा झोपेतून. मग राहुल आता खडबडून जागा झालेला असतो आणि मग त्याला समजतं की अरे देवा हे स्वप्न होतं, बरं झालं हे स्वप्नच होतं. नैना राहुलला विचारते की काय झालं राहुल, एखादं खराब स्वप्न बघितलंय का तू. तेव्हा राहुल नैनाला म्हणतो की नैना तू आधी बाजूला हो, तू आधी इथून निघून जा बरं. पहिल्यांदा हे सगळं तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी अडकलोय. हे बघ तू असं माझ्या खोटं जवळ येऊ नकोस हा, जा पहिल्यांदा. इथं कशाला आली आहेस बेडवर, खाली जाऊन झोप. आणि किती सेल्फिश आहेस ग तू नैना. तर नैना म्हणते की काय केलं मी राहुल. तेव्हा राहुल म्हणतो की जेव्हा मला पोलीस पकडून घेऊन जात होते तेव्हा किचनमधून मला बघत होतीस ना तू, आणि तेव्हा बरी समोर नाही आली, मला एकट्याला जेलमध्ये पाठवलंस. असं म्हटल्यावर नैना म्हणते की काय, हे कधी केलं मी. राहुल म्हणत असतो की नाही मला जेलमध्ये नाही जायचं आहे, मला जेलमध्ये नाही जायचं आहे, मी कधीच जेलमध्ये नाही जाणार. असं तो बडबड करत असतो. शेवटी नैना त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते की जाऊ दे, ह्याचं काय चाललंय काय माहिती, आणि स्वतः मस्तपैकी झोपून घेते. पण राहुल मात्र खूप घाबरलेला असतो.
तर इकडे रात्रीच्या वेळी अद्वैत मात्र झोपलेला असतो आणि कला विचार करत असते, अद्वैतकडे बघत असते आणि तिला सारख्या सारख्या त्याच गोष्टी आठवत असतात की ज्या गेल्या 2-3 दिवसापासून एकामागून एक घडत असतात. कलाला आठवत असतं की कशा प्रकारे अवॉर्ड फंक्शनच्या वेळी त्या गुंडांनी अद्वैतला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या सेलिब्रेशन केकमध्ये विष सापडलं. कला विचार करत असते की नाही, हे काही साधंसुद्धा नाही आहे किंवा हा योगायोग नाही आहे. कोणीतरी जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी करतंय, कोणीतरी जाणून बुजून अद्वैतच्या जीवावर उठलंय. परंतु कोण असेल ते की अद्वैतच्या जीवावर इतकं उठलं असेल आणि का कोणी अद्वैतच्या जीवावर उठेल? मला माहिती आहे की हा योगायोग अजिबात नाही आहे, तर हा घडवून आणलेला घातपात आहे. आणि हे जे कोणी करतोय ना, ते घडवण्याच्या मागे त्याचा काहीतरी उद्देश आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हा व्यक्ती तरी आहे कोण? कला आता विचार करत असते. कलाला तेच प्रश्न पडत असतात. त्यानंतर कला झोपी जाते. सकाळ झाल्यावर कला किचनमध्ये असते, नाश्त्याची तयारी करत असते. परंतु कला सारखे तेच विचार करत असते की कोण असेल तो व्यक्ती, कोण असेल, कोणाला अद्वैतचा सक्सेस बघवत नाहीये. जितका विचार करतीये तितके जास्त प्रश्न मला पडायला लागले आणि कन्फर्म व्हायला लागले की कोणीतरी व्यक्ती आहे जो अद्वैतचा घातपात करायला निघालाय आणि कोणीतरी हे सगळं मुद्दाम करतंय. कोणीतरी आखलेला हा डाव आहे. नक्कीच चांदेकरच्या जीवावर कोणीतरी उठलंय आणि कोणीतरी त्याचा घातपात करण्याचा प्रयत्न केलाय. मी लवकरात लवकर शोधून काढणार आहे की हा व्यक्ती कोण आहे. त्याचवेळी आबा येतात आणि आबा कलाला म्हणतात की सुप्रभात कला. तेव्हा कला म्हणते की गुड मॉर्निंग आबा. आबा कलाला विचारतात की बरं तुझं बोट कसं सांग मला. कला म्हणते की आबा माझं बोट आता बरंच फरक पडलाय. असं म्हटल्यावर आबा म्हणतात की ठीक आहे. लगेच नैना पुढे करत असते आणि म्हणते की आबा तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले. परंतु आबा मात्र त्यावर काहीही रिस्पॉन्स करत नाही. उलटं ते कलाला सांगतात की कला जरा सांभाळून काम कर बरं का. असं म्हटल्यावर कला म्हणते की हो आजोबा. आबा आता हॉलमध्ये बसायला गेलेले असतात. सगळेजण तसेही हॉलमध्ये बसलेले असतात. त्यामुळे कला विचार करते की मी एकदाच सगळ्यांना ही शंका बोलून दाखवू का? म्हणजे एकेकाला विचारण्यापेक्षा किंवा एकेकाशी बोलण्यापेक्षा मी आज सगळेच आहे तर सगळ्यांनाच बोलते. म्हणजे कोणाकोणाला काय काय वाटतं याबद्दल हे सगळ्यांना कळेल ना. सगळेजण डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. कला आबांना म्हणते की आजोबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यावेळी राहुलही खाली येत असतो जिन्यावरनं. कला आबांना म्हणत असते की आबा गेल्या काही दिवसापासून ज्या काही घटना घडताय त्या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे असं मला वाटतंय. त्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहे. असं म्हटल्यावर आबा विचारतात की म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? तेव्हा कला म्हणते की आजोबा एका गोष्टीचा विचार करा ना. हे बघा, त्या दिवशी आमच्या गाडीवर हल्ला झाला. त्या 2 गुंडांनी अक्षरशः अद्वैतला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. नंतर केकमध्ये विष सापडलं. आबा मला असं वाटतंय की हा योगायोग अजिबात नाही आहे आणि मला असं वाटतंय ना की हे कोणीतरी सगळं मुद्दाम घडवून आणतंय. म्हणजे आबा तुम्ही या गोष्टीचा विचार करा ना. जो कोणी होता ज्याने हे सगळं केलंय त्याला माहीत होतं की चांदेकर हा केक खाणार आहे आणि म्हणूनच हे सगळं घडवून आणण्यात आलंय असं मला वाटतंय आणि या सगळ्याच्या पाठीमागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. कलाने तिची शंका सगळ्यांना बोलून दाखवलेली असते. त्यावेळी अद्वैत म्हणतो की काही काय बोलतेस खरे, या सगळ्याचा एकमेकांशी काहीही अर्थ लागत नाही आणि काही कनेक्टेड नाही आहेत कुठे. आणि तुझं असं म्हणणं आहे की हे सगळं मला हर्ट करण्यासाठी केलं गेलंय. या सगळ्याचा पुरावा काय आहे तुझ्याकडे? अद्वैत जेव्हा असं विचारतो तेव्हा मात्र रोहिणी आणि राहुलला थोडंसं बरं वाटतं की अद्वैत अजूनही डाऊट घेत नाहीये. परंतु कलाच्या मनात डाऊट आलाय त्यामुळे राहुल, नैना आणि रोहिणी तिघेही जरा घाबरलेले असतात. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत माझ्याकडे पुरावे नाही आहे मला माहिती आहे, परंतु आता पोलीस तपास करताय तर मला असं वाटतंय की आपण त्यांना सगळं काही सांगायला हवं. म्हणजे त्यांच्याही शोधाला जर एक दिशा मिळाली तर ते त्याच बाजूने विचार करतील. राहुल मनात विचार करत असतो की ही कला जितकी साधी दिसते ना तेवढी साधी अजिबात नाही आहे. खूप डेंजर आहे ही बाई. मला हिच्यापासून सावध राहायला पाहिजे. आता ही बाई मला अडकवणार असं मला वाटायला लागलं आहे. परंतु मला जर या सगळ्यातून सुटायचं असेल तर मला मात्र या सगळ्यांची दिशाभूल करावी लागेल, तरच यांचं लक्ष माझ्यावरून हटेल. पण मग करू तर काय करू मी आता? त्यावेळी रोहिणीसुद्धा राहुलला बोलत असते की राहुल बघितलं ना हे सगळं काय होऊन बसलं. म्हणत होती ना मी तुला की तुझ्या हाताने काही कारभार करू नकोस म्हणून. आता बघ हे सगळं किती अंगाशी आले. जर या कलाने पदर खोचला आणि या सगळ्याच्या मागे कोण आहे हे शोधायला जर सुरुवात केली ना
तर 5 मिनिटात तिला कळेल की हे सगळं तू केलंयस म्हणून. कला सगळ्यांना म्हणत असते की हे बघा, मला 100% असं वाटतंय की हा घातपात होता, घातपात करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यावेळी अद्वैत म्हणतो की हे असं काही नाही आहे. मग कला अद्वैतला सांगते की अद्वैत असंच आहे. अरे चांदेकर, एका साध्या गोष्टीचा विचार कर की त्या दिवशी जर माझा धक्का लागून तो केक जर खाली पडला नसता तर तो केक तू खाल्ला असता, सगळ्या स्टाफने खाल्ला असता आणि किती होत्याचं नव्हतं होऊन बसलं असतं. आणि अजून एक गोष्टीचा विचार कर की त्या दिवशी त्या गुंडांनी फक्त तुला बेशुद्ध केलं, परंतु जर त्यांनी अजून काही करण्याचा प्रयत्न केला असता तर. या सगळ्या गोष्टी इतक्या लाईटली नको घेऊस चांदेकर. त्यावेळी अद्वैत म्हणतो की अगं पण मी आता वाचलोय ना, असं काही झालंय का. त्यावेळी कला म्हणते की चांदेकर असं कसं काय बोलू शकतो, अरे तुझा जीव माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुला नाही माहिती. अद्वैत त्यावेळी कलाकडेच बघू लागतो. तर आबा आणि सोहम मात्र गालातल्या गालात हसतात की कलाला अद्वैतची किती काळजी आहे. परंतु या गोष्टीचा सरोजला खूप राग आलेला असतो. सरोज मनामध्ये म्हणत असते की ही मुलगी मुद्दाम अद्वैतच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतीये, त्याच्या मनात शिरण्याचा प्रयत्न करतीये आणि ह्या प्रकरणामुळे तिला फक्त आणि फक्त अद्वैतच्या जवळ जायचं आहे. परंतु मी मात्र असं काही होऊ देणार नाही. त्यावेळी कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुझा जीव आमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे या गोष्टीचा एकदा विचार करायला हवा. सरोज कलाला म्हणते की हे बघ, अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी आम्ही सगळे चांदेकर अद्वैतच्या अगदी खंबीरपणे पाठीशी उभे आहोत, त्यामुळे तुला त्याचा जीव वाचवण्याची काही एक गरज नाही आहे. कला म्हणते की सरोज मॅडम, माझं बोलणं चुकीचं आहे असं तुम्ही समजू नका. अहो, या सगळ्या गोष्टी मी खूप मनापासून बोलतीये, मी रात्रीपासून या गोष्टीचा विचार करतीये. सरोज म्हणते की हे बघ, तू जास्त करू नकोस हा. त्यावेळी आबा म्हणतात की थांबा, हे बघा, हे कळणं खूप गरजेचं आहे की एकमेकांना एकमेकांविषयी काय वाटतं ते, आणि असं भांडत बसण्यापेक्षा यापुढे आपल्याला काय विचार करायचा आहे याचा विचार करूयात ना आपण. सरोज म्हणते की जे काही करायचं असेल त्याचा माझ्याशी काहीच संबंध नाही आहे, बघा काय करायचं आहे, असं म्हणून सरोज आता रागानेच तिथून निघून जाते. रोहिणी विचार करते की आता सरोज वहिनी चिडलेली आहे, याचा अर्थ आत्ताच हे सगळं प्रकरण मला कलाच्या अंगावर शेकवायला हवं, नाहीतर या सगळ्यामध्ये माझा राहुल गुतेल. आबा कलाला म्हणत असतात की कला, हे बघ, मला तुझा मुद्दा पटतोय आणि मला तुझी कळकळसुद्धा समजते, पण अगं पोलीस चारही बाजूंनी विचार करताय ना, मग अगं ते नक्कीच काहीतरी शोधून काढतील. तू या गोष्टीचा अजिबात काही विचार करू नकोस. कला म्हणते की ठीक आहे आबा. तर राहुल रोहिणीला म्हणत असतो की बघ ना मम्मा, ही कला किती पुढे पुढे करते. तेव्हा रोहिणी म्हणते की राहुल, तू तर गप्पच बस, हे सगळं ना तुझ्यामुळेच बघायला मिळतंय. असले फालतू प्लॅन बनवतो म्हणून ते मला निस्तरायला लागतात, जरा तू माझ्या रूममध्ये ये, असं म्हणून रोहिणी तिथून निघून जाते. रोहिणी रूममध्ये गेलेली असते, राहुल तिथे येतो. राहुलवर ती खूप चिडते आणि राहुलला म्हणत असते की राहुल, अरे तू काय केलंय, तुला तरी कळतंय का, किती मूर्खपणा केलायस तू. अरे ह्या घरातल्यांना जर एवढी गोष्ट कळली ना की हे सगळं तू केलंय, तर घरातले मात्र आपल्याकडे बघणार सुद्धा नाही. राहुल म्हणतो की हो मम्मा, मला माहिती आहे ना, ह्या घरातल्या सगळ्यांना जर कळलं तर हे लोक मला घरातून बाहेर काढतील. रोहिणी म्हणते की मूर्खा, घरातून बाहेर नाही काढणार, फक्त तुला फासावर देतील. आणि तुझ्या या मूर्खपणामुळे मला माझी सुद्धा स्वप्न धुळीला मिळालेली दिसतात. राहुल म्हणतो की मम्मा अगं तू कशाला इतकी काळजी करतीये, तू शांत हो ना आधी, कशाला इतकी पॅनिक होतीयेस. रोहिणी म्हणते की राहुल, मला एक गोष्ट सांगशील. राहुल म्हणतो की काय. रोहिणी म्हणते की तू एवढा मूर्ख कसा काय आहेस रे. राहुल म्हणतो की मम्मा अगं मी नाही आहे ग मूर्ख, हे बघ, जे काही झालंय ना ते मी व्यवस्थित मॅनेज करेल, तू नको काळजी करूस. रोहिणी म्हणते की अरे बाबा, परंतु यावेळी जर ना तू काही विचार करत असशील ना तर कृपा कर माझ्यावर, परंतु ते सगळं आधी मला येऊन सांग. कारण मला एक गोष्ट माहिती आहे की जेव्हा तू सरळ चालतोस ना तेव्हा तू खड्ड्यात पडतोस, आणि जर का यावेळी काही झालं ना तर गाठ माझ्याशी, एवढी गोष्ट लक्षात ठेव. राहुल स्वतःशीच म्हणत असतो की हे सगळं काय होऊन बसलंय, मलाच आता हे सगळं प्रकरण निस्तारावं लागेल. तर इकडे संगीता जरा टेन्शनमध्ये असते, विचार करत असते. काजल तिला विचारते की खरे बाई, काय झालंय तुम्हाला, तुम्ही अशा डिस्टर्ब का दिसताय. संगीता म्हणते की काही नाही ग काजल. तेव्हा काजल म्हणते की नाही तुम्ही 1 मिनटं इथं बसा बरं, मला पहिली ही गोष्ट सांगा की तुम्ही एवढ्या डिस्टर्ब का आहात. आता बाबा गेले मिसळीच्या स्टॉलवर आणि आपल्याला त्या आपल्या नवीन बिझनेसबद्दल बोलायचं होतं ना. काजल आता वही घेऊन येते. वही आणि पेन घेऊन संगीताला ती विचारत असते की खरे बाई अहो आपले किती कामं बाकी आहेत. आता मला सांगा बरं, आपण जे काल विचार केला होता त्याच्यासाठी काय काय सामान अजून लागणार आहे, मी लिस्ट करून घेते आणायला. अहो लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. कसं आहे, पटकन यादी करू आणि टप्पाटप हे काम उरकून टाकूया.
परंतु काम सुरू करण्यासाठी संगीताला उत्साहच येत नसतो. मग काजल संगीताला सांगत असते की अहो खरे बाई, तुम्हाला माहिती आहे पक्याचा फोन आला होता. अहो तो स्वतः कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जाऊन चौकशी करून आलाय. त्याने मस्त आयडिया दिली आहे की तिथे एखाद्या बोर्डवर मस्तपैकी नोटीस लावायची आणि तिथे आपला नंबर द्यायचा. म्हणजे कसं, जर त्यांना ऑर्डर करायचं असेल तर लगेचच ते मागवतील आपल्याला टिफिन. आणि पॅम्पलेटचं जे डिझाईन आहे ना, तो मला मोबाईलवर पाठवणार आहे. कसं ना, आपण आधी जर या सगळ्या गोष्टींची तयारी केली असेल तर मग मात्र आपल्याला टेन्शन येणार नाही. काजल एवढं सगळं सांगत असते नवीन बिझनेसबद्दल, परंतु संगीता म्हणत असते की काजल अगं नको ना गं सांगू हे सगळं. हे बघ, हा नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आता माझी मेली आहे. माझ्या पोरीवर तिकडे डोंगर कोसळलाय आणि मी काय इथं नवीन बिझनेस सुरू करू? हे बघ, मला हे सगळं नाही जमणार, नाही जमू शकत मला हे सगळं. त्यावेळी कला म्हणते की खरे बाई, अहो मला ताईबद्दलची तुमची काळजी बरोबर समजतीये, पण आपण सगळे हे परिस्थिती बदलवण्यासाठीच करतोय ना. आता आपण ठरवलंय ना की आपल्याला हा नवीन बिझनेस करायचा आहे. संगीता म्हणते की जाऊ दे काजू, तुला समजवण्याच्या पलीकडे असं म्हणताच त्याच वेळी तिथे सोहम येतो. सोहम म्हणतो की काकू येऊ का जरा? संगीता सोहमला म्हणते की अहो सोहमराव, तुम्ही या ना. तर सोहमला तिथे बघून काजललाही विचार पडतो की हा इथे कशाला आलाय. संगीता काजलला सांगते की काजल, सोहमरावांसाठी पाणी घेऊन येस. तर काजल त्याला पाणी आणायला जातच नसते. तेव्हा संगीता तिच्याकडे डोळे वाटारून बघते. मग काजल आता सोहमसाठी पाणी घेऊन येते. सोहम संगीताला म्हणत असतो की अहो मी जरा माझ्या मित्राकडे आलो होतो इकडे, म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जावं. काल जे काही घडलं त्यामुळे तुम्हाला फार टेन्शन आलं असेल ना, आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलोय. तर संगीताला खूप बरं वाटतं की सोहम तिला भेटायला आलाय. काजल जेव्हा पाणी घेऊन येते तेव्हा ती सोहमच्या हातात पाणी न देता खाली ठेवून देते. त्यावेळी सोहमला मात्र फार वाईट वाटतं. संगीता सोहमला म्हणत असते की बरं झालं सोहमराव, तुम्ही आलात आणि मला खरंच खूप दिलासा वाटला. कसं आहे, तिकडची आम्हाला काही खबरबात कळत नाही आणि कलासुद्धा काही गोष्टी आमच्यापासून लपवून ठेवते, परंतु जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा मात्र आम्हाला खूप बरं वाटतं. परंतु सोहमराव, आता मी खरंच ठीक आहे, तुम्ही नका माझी काळजी करू. सोहम म्हणतो की काकी तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा, कलावहिनी अद्वैत दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि आम्ही सर्वजण कलावहिनीच्या पाठीशी उभे. संगीता सोहम समोर हात जोडते, त्याला थँक्यू म्हणत असते. सोहम म्हणतो की अहो काकी, काय करताय तुम्ही, असे हात नका जोडू बरं माझ्यासमोर. बरं तुम्ही काळजी करू नका, येतो मी, असं म्हणून सोहम तिथून निघून जातो. जाता जाता त्याने काजलला बाय केलेलं असतं, परंतु काजल त्याचं काहीही उत्तर देत नाही. तर इकडे सरोज मात्र एरझरे मारत असते आणि म्हणत असते की ह्या मुलीचं मला काहीच कळत नाही. ही माझ्या अद्वैतचा एवढा विचार का करायला लागली आहे? हिला अद्वैतबद्दल काही वाटायला तर नाही लागलंय ना? नाही, असं अजिबात होता कामा नये. मला वेळीच तिला या गोष्टीची जाणीव करून द्यायला हवी की ती अद्वैतची कोणीही लागत नाही. रोहिणी त्याचवेळी आता सरोजचे कान भरायला येते. सरोजला म्हणते की सरोज वहिनी अगं बघतीयस ना हे सगळं काय चाललंय ते. अगं ती कला आता हळूहळू जाळं विणायला लागली आहे. आता बघ तू, आपल्या समोर आपल्या अद्वैतला फक्त जवळ नाही ओढणार आहे तर अख्खच्या अख्खं गिळून टाकणार आहे त्याला. हे बघ वहिनी, तुला वाटत असेल की मी तुझे कान भरते, परंतु या गोष्टीचा एकदा विचार कर तू. त्यावर सरोज म्हणते की रोहिणी बस, हे बघ तू जो विचार करतीये ना तोच विचार मी पण करतीये. त्याचवेळी अंजू सरोजला कॉफी घेऊन आलेली असते. मग सरोज अंजूला सांगते की अंजू, कलाला सांग की मी तिला बोलवलंय आणि आत्ताच्या आत्ता ये म्हणावं. अंजू म्हणते की ठीक आहे. रोहिणी सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, तू बघितलं ना मगाशी काय बोलत होती सगळ्यांसमोर, हिला काय गरज आहे पुढे पुढे करायची. हे बघ सरोज वहिनी, आपण जरी श्रीमंत माणसं असलो ना तरी सुद्धा आपण मनाने गरीब आहोत परंतु ही साधी माणसं वाटतात, ही साधी अजिबात नाहीये. हे तर एक नंबरचे घातकी आणि महा डेंजरस आहेत. मला काय वाटतं माहिती का, तू एक काम कर, तू तिला बोलाव आणि स्पष्टपणे विचारूनच घे सगळ्या गोष्टी, आणि काय आहे त्या सगळ्या गोष्टींवर एकदाचा घाव टाकूनच दे. त्याचवेळी कला तिथे आलेली असते. कला तिथे आल्यावर सरोज पहिल्यांदा तिच्याकडे जी चिठ्ठी असते, जी कलाने तिला लिहून दिलेली असते, ती चिठ्ठी ती कलाला दाखवते आणि कलाला म्हणते की तू मला काय लिहून दिलं होतं आठवतंय ना तुला? तू लिहिलं होतं त्यामध्ये की तू लग्नानंतर अद्वैतसोबत कुठलेही रिलेशन्स ठेवणार नाही, तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचे कुठले संबंध राहणार नाही, आणि तूच यामध्ये लिहून दिलं होतं ना की जर पुढे जाऊन तुला जर अद्वैतसोबत जवळीक साधण्याचा काही प्रसंग आला तर मात्र तू स्वतः त्यातून मागे फिरशील आणि तू असं काही करणार नाही, अद्वैतच्या जवळ जाणार नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून दिल्या होत्या ना? कलाला म्हणते की कळतंय का तुला मी काय म्हणते, की विसरलीस या सगळ्या गोष्टी तू? कला म्हणते की हे बघा सरोज वहिनी, तुम्ही जे बोलताय आणि ही गोष्ट, ह्या दोन्ही गोष्ट फार वेगळ्या आहेत.
हे बघा, आज जर घरामध्ये चांदेकरच्या ऐवजी ही परिस्थिती कोणावर जरी ओढावली असती ना तरीसुद्धा मी हेच केलं असतं. आणि हे असं करून मी चांदेकरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. रोहिणी म्हणते की काय समजतेस ग तू स्वतःला कला, आणि तू कोणाशी बोलते कळते का तुला? अगं जेव्हा तू जन्माला आली नव्हती ना तेव्हापासून ती एकटी बिझनेस हँडल करते सगळा. आणि काय म्हणालीस तू, जर कोणीही असतं तरी तू त्यांच्यासाठी हेच करण्याचा प्रयत्न केला असतास. नक्की या सगळ्या गोष्टीतून तुला काय सिद्ध करायचंय? चांदेकरांच्या बद्दल तुला किती कळवळ आहे हे तुला सिद्ध करायचंय का? अगं कोण आहेस तू? या घरामध्ये साधं तुला कोणी अजून ॲक्सेप्ट सुद्धा केलं नाहीये. सरोज म्हणते की रोहिणी जे काही बोलते ना ते अगदी बरोबर आहे. हे बघ, अद्वैतचा तुझ्याशी काही संबंध नाहीये, त्याच्याबद्दल एवढा विचार करायची काही गरज नाहीये. त्यावेळी कला म्हणते की असं का म्हणताय तुम्ही? देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आमच्या दोघांचं लग्न झालंय. जगामध्ये मी अद्वैत चांदेकरची बायको म्हणून ओळखली जाते. आणि हे सगळं असं असताना आमच्यामध्ये काहीच संबंध नाहीये असं तर नाही होऊ शकत. पण सरोज मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी माझा शब्द पाळेल. त्यावेळी सरोज कलाला सांगते की हो, तुझा शब्द तू पाळायलाच हवा, आणि जर तू तो शब्द पाळला नाही तर ती गाठ माझ्याशी आहे एवढंच लक्षात ठेवायचं. रोहिणी कलाला म्हणते की कोण आहेस ग तू? तुला काय वाटतं तू खूप शहाणी आहे, तू खूप सुज्ञ आहे, परंतु हा तुझा निव्वळ आणि निव्वळ गैरसमज आहे. कला म्हणते की रोहिणी मॅडम, जोपर्यंत हे सगळं खरं काय आहे ना ते मला समजत नाही तोपर्यंत मात्र मी प्रयत्न करत राहणार. कारण इथे कोणाला काय वाटतं आणि कोणाला कसं वाटतं याची स्पर्धा सुरू नाहीये. इथे प्रश्न हा चांदेकरच्या जीवाचा आहे आणि त्यासाठी मला जे करायला लागेल ना त्या सगळ्या गोष्टी मी करेल. सरोज म्हणते की बस, आता मला याबद्दल काही ऐकायचं नाहीये. एक गोष्ट नीट लक्षात ठेव, हे जे तुला काही करायचं असेल ते कर, परंतु या सगळ्यातून माझ्या मुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही करायचा नाही. आता तिथून निघून जाते तेव्हा रोहिणी म्हणत असते की सरोज बहिणी, बघितलं ना तू ही कशी बोलत होती ते? अगं अगदी गेंड्याच्या कातडीची आहे ही. हिच्या जागी जर दुसरी कोणी असती ना तर लगेचच पळून गेली असती इथून. मी म्हणते हिला काय गरज आहे पोलिसांपर्यंत जायची? त्यावेळी सरोज म्हणते की रोहिणी, परंतु पोलिसांनी त्या गोष्टीपर्यंत चौकशीही करायलाच हवी. रोहिणी सरोजला म्हणते की अगं सरोज बहिणी, या गोष्टीचा विचार कर ना. ती जसं म्हणते त्या बाजूने जर निकाल लागला तर अद्वैत अजूनच तिच्याकडे ओढावला जाईल ना. मी तर म्हणते की हे पोलिसांचं झंझट काही असायलाच नाही पाहिजे. त्यावर सरोज म्हणते की तू परत परत हीच गोष्ट का म्हणतीये की पोलीस केस नाही? तू परत परत हेच का म्हणतीये की पोलीस इन्व्हेस्टिगेशन नाही झालं पाहिजे? रोहिणी म्हणते की अगं मी नाही काही म्हणत आहे, आणि अगं ते दोघं एकत्र येऊ नये ना म्हणून मी असं म्हणते. सरोज म्हणते की ठीक आहे रोहिणी, तुला जर एवढंच वाटलं असेल तर ठीक आहे, परंतु एक गोष्ट आहे की पोलीस चौकशी ही काहीही करून व्हायलाच हवी, कारण प्रश्न हा अद्वैतच्या जीवाचा आहे. रोहिणी म्हणते की ठीक आहे, येते मी. रोहिणी आता बाहेर आलेली असते आणि विचार करत असते की ही सरोज का ऐकत नाहीये माझं. हिच्या डोक्यात बरोबर गोष्टी पेरत होते मी, परंतु त्या कलाने पुन्हा एकदा तिच्या डोक्यात एक खिळा सोडलाय. आता असं काय करू की ज्यामुळे ही पोलीस केस थांबेल? इकडे कला ही अद्वैतसाठी कॉफी घेऊन आलेली असते. त्यावेळी अद्वैत त्याच्या लॅपटॉपवर काम करत असतो. कला विचार करत असते की एवढं सगळं घडलंय तरीसुद्धा हा अगदी आरामात काम करत बसलाय. एवढं सगळं स्वतःच्या बाबतीत घडलंय तरी पण हा असा कसा विचार करतो की मीच जरा जास्त विचार करतेय. आई पण मला हेच म्हणत होती की चांदेकरच्या कुठल्याही गोष्टीबद्दल मी आता फारच विचार करायला लागली आहे. चांदेकरकडे ती ओढली जात असते, परंतु त्याचवेळी सरोजचं बोलणं आणि तिने कलाकडनं जे लिहून घेतलेलं असतं तेही तिला आठवत असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग आहे हा इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इकडे पोलीस आता घरी आलेले असतात आणि त्यावेळी राहुल हा सगळ्यांसमोर म्हणत असतो की दादा, खरं तर तुला खरं सांगू का? राहुल म्हणतो की दादा, अरे तुला माहिती आहे का, जेव्हा तुझी सक्सेस पार्टी होती ना तर ॲक्च्युली तुझ्या केबिनमध्ये त्याच्या आधी मी 2-3 झुरळं पाहिली होती, आणि त्यामुळे मी लगेचच ह्या दादाला बोलावलं आणि लगेचच पेस्ट कंट्रोल करून घेतलं होतं रूमचं. त्यानंतर मग तिथे पार्टी झाली. तर कला विचारते की परंतु ते केकमधलं विष? त्यावर तो पेस्ट कंट्रोलवाला दादा सांगतो की मी केकच्या तिथे पण पेस्ट कंट्रोल केलं होतं. कदाचित असं असू शकतं की मी पेस्ट कंट्रोल केल्यानंतर ते केक खाऊन तो उंदीर मेला असेल, ते उंदीर मेले असतील, असं पेस्ट कंट्रोलवाला सांगत असतो. आता खरं तर राहुलने बनवलेली ही एक स्टोरी असते आणि तो माणूस पण पूर्णपणे फेक असतो. फक्त सगळ्यांची दिशाभूल करण्यासाठी राहुलने हे सगळं केलेलं असतं. मग कला राहुलला विचारते की राहुल, जर या सगळ्या गोष्टी तुला माहीत होत्या तर तू ही सगळं गोष्ट मला आधीच का नाही सांगितली, किंवा आधीच जेव्हा त्यावेळी मात्र राहुलकडे आता बोलायला काहीच उरलेलं नसतं आणि राहुल आता प्रचंड घाबरलेला असतो.
तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.